युअर टीमचा एक हिस्सा असलेले आमचे मित्र राहुल सुर्वे यांनी या मैदान बनवण्याकरता खरंच आम्हाला खूप मोलाचं योगदान केलं आहे. मी त्यांना विनंती करतो की कृपया त्यांनी व्यासपीठावर यावं. आणि या ठिकाणी हा मात्र सामना सुरू होतोय. आजच्या दिवसातला चौथा सामना साईराज 11 विरुद्ध सचिन 11. चेंडू पहिला चेंडू आणि जाऊन 2 धावांकरता जाऊन बसतोय तो हा चेंडू. मिड विकेटच्या क्षेत्रात भिरकावलेला चेंडू, थोडासा स्लोअर बनचा चेंडू, परंतु त्याला ट्रीटमेंट दिली गेली. त्याला पाहिलं गेलं की 2 धावांमध्ये त्याचं रूपांतर झालं आणि हे संघाचा श्री गणेशा या ठिकाणी होताना पाहायला मिळतोय. तो सचिन 11 या संघाचा मागील स्पर्धेचा रनर अप संघ साईराज 11. गोलंदाजी मार्केटवरून गोलंदाजी करताना गोलंदाज विराज. चेंडू लेग स्टंपवर असलेला चेंडू हलक्या हाताने भिरकटावून दिलाय. 1 धाव मात्र नक्कीच या ठिकाणी मिळते. तर मागील वर्षी हॅट्रिक सुद्धा मिळवली होती या गोलंदाजाने. गोलंदाज विराज यांनी सलग 5 गडी त्यांनी मिळवले होते. हॅट्रिक सुद्धा त्यात होती. म्हणून यावर्षी सुद्धा पाहायचं विराजच्या गोलंदाजीची कमाल आता होणार का. विराज तशीच मागील वर्षीची जी लेगसी आहे ती या सामन्यात सुद्धा घेऊन चालणार का हे मात्र पाहायचं. पहिला चेंडू झाला होता, 2 धावा मिळाल्या होत्या. दुसऱ्या चेंडूवर 1 धाव मिळाली. धाव संख्येवर धाव फलक पाहायला मिळतोय 3 धावा. सुरू कसा फटका लॉंग ऑफच्या दिशेने आणि हा खणखणीत चौकार. जबरदस्त असा फटका आपल्याला पाहायला मिळाला लॉंग ऑफच्या दिशेने. जर आपण पाहिलं चांगली गोलंदाजी करण्यासाठी मातब्बर असलेला हा गोलंदाज विराज. आणि एक महत्वपूर्ण बाब या ठिकाणी कर्णधाराची पाहिली तर आपल्याला मिड ऑफ जो ठेवलेला आहे तो अतिशय शॉर्टर व्हर्जनला ठेवलेला होता. फलंदाजांनी ती संधी मात्र ओळखली. गॅप वर लक्ष मात्र नेहमीच पाहायला मिळतं. तर फलंदाजाचं ते मात्र या ठिकाणी नक्कीच जोखलेलं त्यांनी पाहिलं आणि फटका भिरकटावून दिला तो लॉंग ऑफच्या दिशेने आणि चेंडू जाऊन पोहोचला 4 धावांकरता. धावफलक आपल्याला पाहायला मिळतं 7 धावा 3 चेंडूंची समाप्ती. पहिल्या षटकातील 3 चेंडूंनंतर धावसंख्या मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत त्या 7 धावा. मॅच बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. मिडऑफच्या क्षेत्रात एक चांगला चेंडू. 1 धाव मिळते. कार्पेटच्या माध्यमातून गेलेला चेंडू 2 धावांकरता जाताना दुसरं धाव सुद्धा पूर्ण होते. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते. विराजचा स्लोअर बनचा चेंडू जातो एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. 1 धाव मात्र नक्की पूर्ण होते. दुसऱ्या धावेच्या करता जाताना 2 धाव या ठिकाणी सहज रीतीने पूर्ण होत आहेत. तर चांगली फलंदाजी मात्र आपल्याला पाहायला मिळते ती विशाल आणि तुषारच्या माध्यमातून. तुषार अप्रतिम अशी फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवर चौकार भिरकटवला होता. नंतर 2 धावा वैयक्तिक 8 धावांवर खेळताना एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 11 धावा. शेवटचा चेंडू चांगला फटका मिड ऑफच्या दिशेने गेलेला हा चेंडू. 1 धाव मात्र काही रोखू शकले नाही. पहिल्या षटकाची समाप्ती या ठिकाणी. धाव संख्या झालेल्या आहेत त्या 12. विराजचं हे षटक 12 धावांकरता पहिला षटक या ठिकाणी समाप्त झालं. आणि एक चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते ती विशाल आणि तुषारच्या माध्यमातून. चांगली
फलंदाजी इतक्या करता म्हणूयात, कारण विकेट राखण्यात अद्यापपर्यंत ते यशस्वी झाले आहेत. आघाडीच्या फलंदाजाचं हेच महत्व असतं की पहिल्या षटकात जर एखादा विकेट जातो, एखादा विकेट जर पडला तर ते दबाव आणि ते कुठेतरी नियंत्रण हरवल्यासारखं होतं आणि दबाव येऊन बसतो तो फलंदाजीवर. त्यामुळे पहिलं षटक हे फार महत्वाचं असतं कोणत्याही सामन्यामध्ये. आयुष्यात आपण श्री गणेशा करतो, त्या आयुष्यात जे पहिलं षटक आपण जे घेऊन चालतो तेच षटक ह्या क्रिकेटच्या मैदानावर जर पाहायला गेलं तर ते सुद्धा तितकंच महत्वाचं असतं. आयुष्याचा श्री गणेश हा महत्वपूर्ण होणं असतं. तोच श्री गणेश आपण क्रिकेटच्या माध्यमातून सुद्धा पाहायला मिळतो आणि तो श्री गणेश अतिशय चांगल्या रीतीने झाला. 12 धावा मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला या सामन्याच्या माध्यमातून. साईराज 11 विरुद्ध सचिन 11च्या विरोधात असलेला हा सामना पाहूया. आता मात्र फलंदाजी मार्क पॉइंटवर आहे तो तुषार गोपाळे काय करतोय आणि गोलंदाजी करता असलेला गोलंदाज प्रसाद. चांगला फटका एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने गेलेला हा चेंडू. 1 धाव मिळतोय दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात असतानाच. रनिंग बिटवीन द विकेट 2 धावा मात्र या ठिकाणी होताना, तिसऱ्या धावे करता जाताना पण वैयक्तिक 2 धावांवर मात्र समाधान या ठिकाणी मानलं जात आहे. 2 धावा या ठिकाणी मिळत आहे. 2 धावेची भर मात्र या ठिकाणी होते आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती 14 धावांवर. लेग स्पिनच्या माध्यमातून असलेला आणि जबरदस्त खणखणीत षटकार. खरंच कुठेतरी आंतरराष्ट्रीय सामना पाहतोय की काय अशा पद्धतीने आपल्याला आता पाहायला मिळालं, कारण हे शॉर्टर व्हर्जनचं क्रिकेट, यात वेगवेगळे नाविन्यपूर्ण फटके आपल्याला पाहायला मिळतात, परंतु बॅकफुटला जाऊन एखादा फलंदाज षटकार मारतो हे कुठेतरी क्वचितच आपल्याला पाहायला मिळतं आणि ते मात्र आता आपल्याला पाहायला मिळालं. ते आजच्या या चेंडूवर आजच्या या सामन्यात बॅकफुटला जाऊन पंच केला होता, जाऊन डायरेक्ट षटकारात चेंडू विसावला. लेग स्पिन गोलंदाजी करताना कुठेतरी लेग स्पिनर हे क्रिकेटमध्ये फार महत्वाचं वादळ असं म्हटलं जातं आणि ते आयुष्यभराचं वादळ जे घोंगावत राहिलं, क्रीडा रसिकांवर राज्य करत राहिलं, असं शेन वॉर्न याची ही आठवण करून देणारी त्याची ही शैली, ती शैली आपल्याला पाहायला मिळते. ते गोलंदाज प्रसाद याच्या माध्यमातून एक षटकार मात्र खणखणीत लगावला होता तो तुषार याने. तर चांगला कमबॅक या ठिकाणी आपल्याला करताना पाहायला मिळालं. शॉर्टर चेंडू होता, त्या शॉर्ट चेंडूवर षटकार लगावला होता आणि हा चेंडू वळतोय. फलंदाज कुठेतरी आपल्याला पाहायला मिळालं की बॅटचा मध्य शोधत होता, तो मात्र त्याला मिळाला नाही आणि हे 4 चेंडू या ठिकाणी होत आहेत. चांगला कमबॅक गोलंदाजाचं म्हणूयात, कारण दुसऱ्या चेंडूवर षटकार घेतल्यानंतर त्या सलगच्या चेंडूवर 1 धाव अवघी दिली होती आणि आता जर आपण पाहिलं तर हा निर्धाव चेंडू. आणि ही बॅटची कडा घेतली जाते आणि फलंदाज बाद होऊन तंबूत परततो. उत्कृष्ट अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते, लेग ब्रेक पद्धतीची गोलंदाजी प्रसाद याच्या माध्यमातून. तर हे चांगलं कमबॅक आपण या ठिकाणी नक्कीच म्हणूयात प्रसाद यांचा. तर आम्ही खरंच आज मी सुद्धा विशेष आभार व्यक्त करतो माझा लाडका मित्र आणि महाराष्ट्रावर ज्याच्या समालोचनाची ख्याती आता गाजते, एक उत्कृष्ट असा समालोचक मराठीच्या माध्यमातून प्रत्येक घाटकोपरच्या घराघरात पोहोचलेला असा आमचा हा लाडका समालोचक मित्र निलेश. आणि त्याने आज मला या ठिकाणी पाचारण केलं, या ठिकाणी बोलवलं आणि खरंच मी आणि निलेश यांची ही जुगलबंदी आम्हाला वैयक्तिक समालोचक म्हणून करण्यात एक वेगळीच मजा असते. ती माझ्या प्रेक्षकांना ही अनुभवायला मिळणार आजच्या दिवशी. मी खरंच पुन्हा एकदा निलेश यांचे खूप खूप आभार करतो. महाराष्ट्राचे लाडके क्रीडा समालोचक म्हणून ज्यांची ख्याती आता
सर्व दूर पोहोचतोय ते निलेश. वळूयात सामन्याकडे. लेग ब्रेक गोलंदाजी, सुरेख अशी गोलंदाजी, आउटसाइड द ऑफ स्टंप गोलंदाजी करताना आपल्याला पाहतोय. लेग ब्रेक चेंडू वळवताना, परंतु 2 धावा मात्र या ठिकाणी काय रोखू शकले नाही. 2 धावा धाव संख्येत आपल्याला पाहायला मिळत आहे आणि समाप्तीनंतर धाव फलकावर धावा पाहायला मिळत आहेत 23 धावा. अतिशय उत्कृष्ट रीतीने फलंदाजी करताना तुषार. तर काही क्षणातच आपण हिंदी क्रिकेट कॉमेंट्रीकडे वळूयात. हिंदी क्रिकेट कॉमेंट्री सुद्धा या ठिकाणी केली जाणार आहे. एक आम्हा समालोचकांनाही ही संधी असते आपले वेगवेगळे कसब कौशल्य दाखवण्याची. त्यात ह्या क्रीडा जे आयोजन करणारे असतात त्या आयोजकांमुळे सुद्धा आम्ही समालोचक मंडळी ही प्रत्येकापर्यंत पोहोचत असतो आणि त्या पोहोचताना यूट्यूब सारखं हे माध्यम आज प्रत्येक घराघरात जाऊन पोहोचलंय. तर यूट्यूबचेही खूप खूप आभार आम्ही नेहमीच व्यक्त करतो. आमचे स्कोरर या ठिकाणी आहेत राकेश. स्कोररची जबाबदारी या ठिकाणी पाहायला मिळतात जे आपल्याला टेनिस क्रिकेट.in लाईव्ह वर सुद्धा आपल्याला यांचे स्कोरिंग पाहायला मिळतात. तसंच गुणलेखक दुसरे स्कोरर माझ्यासोबत आहेत ते आमचे मित्र प्रदीप. ते सुद्धा स्कोररची जबाबदारी या ठिकाणी आपल्याला पार पाडताना पाहायला मिळतात. आणि ही आम्ही मंडळी जसं सांगितलं की एकत्रित आलो आणि त्याला ते माध्यम ठरलं ते दिनेश पावडे यांचा असलेला हे वाढदिवस. म्हणून जे माध्यम ठरलं ते दिनेश पावडे. केपी ट्रॉफी 2020 हे पर्व आणि त्या पर्वात आम्ही सर्व टीम तुमच्यापर्यंत घेऊन आलेलो आहोत ही रंगतदार सामन्यांची मेजवानी. कव्हर पॉइंटच्या दिशेने फटकावण्याचा प्रयत्न होता. 1 धाव मात्र या ठिकाणी मिळते. आणि हा पहिला झटका बसतोय. माफी असावी, दुसरा झटका या ठिकाणी बसलेला आपल्याला पाहायला मिळतोय. सैफुल मात्र हा बाद होऊन तंबूत परततोय आणि आता फलंदाजी करता येतोय तो मनोज. कशा पद्धतीने तो या संघाचा डोलारा सांभाळतोय ते मात्र आपल्याला आता या ठिकाणी पाहायचं आहे. गोलंदाजी मार्केटवरून गोलंदाजी करताना निखिल प्रभावी गोलंदाजी करतोय. 2 चेंडू मात्र झालेले आहेत. अवघी 1 धाव दिली, 1 गडी सुद्धा बाद केलेला आहे. तर नक्कीच हे गणेश मैदान जे नावारूपाला आलं असं हे मैदान महाराष्ट्रभर या मैदानाची ख्याती आहे. आपल्याला पाहायला मिळतं की उजव्या बाजूला मात्र मातोश्री रमाबाई ठाकरे हे रुग्णालय या ठिकाणी आहे आणि महानगरपालिकेची सर्वोच्च इमारत जी सर्वात मोठी इमारत होती ती सुद्धा ह्याच भागात होती. क्षेत्रफळाच्या दृष्टीने जर आपण पाहायला गेले तर मुंबई महानगरपालिकेची मोठी इमारत म्हणून ज्याला नावाजलं गेलं ती मुंबई महानगरपालिकेची शाळा सुद्धा ह्याच ग्राउंडच्या बाजूला असलेलं या ठिकाणी असलेलं हे शनी मंदिर आणि त्या मधोमध असलेलं हे गणेश मैदान या ठिकाणी होते. मात्र चौकार षटकाराची ही बरसात ती नेहमीच प्रत्येक क्रीडा रसिकाला सुखदायक, प्रत्येक या ठिकाणी असलेल्या
क्रीडा रसिकापर्यंत पोहोचणारी आणि हा मात्र बॅटची कडा घेऊन गेलेला चेंडू लॉंग लेगला या ठिकाणी जातोय आणि अवघी एक धाव मात्र मिळते. धावफलकाकडे तुम्हाला नेतोय. धावफलक लेग बाईसच्या माध्यमातून ही धाव होती. 26 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्केट वरून गोलंदाजी करताना निखिल. चांगला चेंडू पण धाव मात्र काही रोखू शकले नाही. खरंच चांगलं रनिंग बिटवीन द विकेट आपण म्हणूयात. क्रिकेटचा महत्वपूर्ण जो भाग म्हटलं जातं ते मात्र हे रनिंग बिटवीन द विकेट ते अतिशय उत्कृष्टरित्या आपल्याला पार पाडताना पाहायला मिळत आहे. ते फलंदाज मनोज व तुषार याच्या माध्यमातून. तर तुषारचं कौतुक नक्कीच या ठिकाणी झालं पाहिजे. टोलवण्याचा प्रयत्न होता. डायरेक्ट हिट जर झाला असता तर चित्र मात्र काहीतरी वेगळंच नक्कीच पाहायला मिळालं असतं. मिड ऑफच्या दिशेने उभा असलेला हा गोलंदाज. हॅलो हॅलो समाप्त. तिसरं षटक या ठिकाणी होत आहे. तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळत आहेत त्या 28 धावा. 2 गडी बाद 28 धावा. तो जरूर आप सभी का यहाँ पे स्वागत करते हैं और आपको ले चलते हैं हिंदी कमेंट्री के इस दौर में। और जरूर यहाँ पे देखा जाए तो ये बहुत मैचेस यहाँ पे होते हुए आज के इस दिन का ये चौथा मैच, और देखते हुए हम चल पड़े हैं इस चौथे मैच की ओर। स्कोर बोर्ड पे अगर नजर देखी जाए तो 28 रन यहाँ पे दिखते हुए 2 विकेट के नुकसान पे 28 रनों का 28 रनों का उन्होंने ये पहाड़ यहाँ पे रच लिया है। 3 ओवर यहाँ पे खत्म होते हुए और गेंदबाजी छोर पे नए गेंदबाज यहाँ पे आते हुए निशांत। और एक यहाँ पे जरूर हम बताना चाहेंगे कि ये केपी ट्रॉफी 2019 का जो दौर हुआ था और 2019 के उस दौर में निशांत ही बेस्ट बॉलर चुने गए थे। तो वो निशांत यहाँ पे देखते हैं क्या करिश्मा कर पाते हैं केपी ट्रॉफी 2020 के इस पर्व में। एक बेहतरीन गेंदबाज के छोर पे जाने जाते हैं पूरी मुंबई में, जिनका नाम एक बेहतरीन गेंदबाजों में शुमार होता है, वैसे गेंदबाज निशांत यहाँ पे गेंदबाजी करते हुए। बेहतरीन मुकाबला सचिन 11 बनाम साईराज 11 के इस दोनों टीमों में यहाँ पे चलता हुआ गणेश मैदान का ये बहुत महत्वपूर्ण मैदान। और यहाँ पे आज के दूसरे दिन में केपी ट्रॉफी 2020 के माध्यम में हम देख रहे हैं एक बेहतरीन सा सामना। 28 रन स्कोरबोर्ड पे लग चुके हैं। 2 बल्लेबाज का पतन यहाँ पे होता है, 2 बल्लेबाज आउट हो चुके हैं। देखते हैं किस तरीके से बल्लेबाजी करते हैं ये हमारे बहुत मंझे हुए बल्लेबाजी का प्रदर्शन यहाँ पे करते हुए तुषार। अंपायर से यहाँ पे कुछ सूचना करते हुए, कुछ बताते हुए। और ये फुल टॉस गेंद जरूर होती हुई, लेकिन ये वाइड करार यहाँ पे करते हुए हमारे अंपायर, बहुत ही जाने माने अंपायर यहाँ पे, और उन्होंने ये घोषणा कर दी है वाइड गेंद दिए। 1 रन जरूर यहाँ पे मिलता हुआ, 1 रनों का इजाफा स्कोरबोर्ड में होता हुआ और स्कोर पहुंचता हुआ 29 रनों पे। एक मंझे हुए गेंदबाज के रूप में जरूर जाने जाते हैं ये गेंदबाज, और इसी गेंदबाजी का ये प्रदर्शन यहाँ पे करने की कोशिश जरूर होगी, लेकिन उनके सामने एक पहाड़ बनके
और ये नो गेंद, फ्री हिट, फ्री हिट माने बोनस जरूर मिल गया है। अभी ये बल्लेबाज को लाइसेंस जरूर मिला है, फ्री हिट। आप कहा भी इस गेंद को खेल सकते हैं। अगर विकेट का पतन होता है तो विकेट नहीं गिना जाता, ऐसा ये एक बोनस जरूर बल्लेबाजों को। और ये फ्री हिट की घोषणा यहाँ पे अंपायर के माध्यम से होती हुई देखते हैं इस फ्री हिट का किस तरीके से फायदा उठाते हैं। फ्री हिट का सही इस्तेमाल करने की कोशिश थी लेकिन गेंद गई डिप मिड विकेट क्षेत्र में, 1 रन लेने में सिर्फ कामयाबी। तो बहुत बेहतरीन गेंदबाजी यहाँ पे होती हुई, फ्री हिट था तो फ्री हिट का जरूर एक थोड़ा सा दबाव जो रहता है वो गेंदबाजी पे अपने दिखाई देता है, लेकिन इस समय गेंदबाजी की जरूर तारीफ होनी होगी क्योंकि उन्होंने वो दबाव को झेला और सिर्फ 1 रन लेने में कामयाबी यहाँ पे मिलते हुए। बल्लेबाजी पे मनोज देखते हैं क्या करते हैं। यॉर्कर लेंथ की ये गेंद थी आउटसाइड ऑफ स्टंप, एक बहुत बेहतरीन गेंद जिस गेंद को खेलना सही मायनों में बहुत कठिन हो जाता है बल्लेबाजी को। और ये रन संख्या होती हुई 30 रन। स्कोर जरूर यहाँ पे 1-2 रनों के माध्यम से बढ़ता हुआ स्कोर जरूर यहाँ पे बढ़ रहा है, लेकिन चौको छक्कों की बरसात जरूर यहाँ पे होनी चाहिए। फुल टॉस गेंद विकेट के क्षेत्र में गेंद जरूर गई थी, 2 रन लेने में कामयाबी। बहुत अच्छी रनिंग बिटवीन द विकेट, तारीफ जरूर होनी चाहिए इस रनिंग बिटवीन द विकेट की। थोड़े से मायूस, थोड़े से नाराज हम देख सकते हैं कुछ क्षेत्र रक्षक, अंपायर की नाराजगी साफ झलकती हुई चेहरों से। और ये बहुत बेहतरीन गेंद, कमबैक किस तरह से होता है ये जरूर जहां पे दिखाते हुए ये गेंदबाज निशांत जो कि 2019 पर्व के बहुत बेहतरीन गेंदबाज के रूप में जाने गए थे, यहाँ उन्हें बेहतरीन गेंदबाज इस अवार्ड से नवाजा गया था। ये ऐसे गेंदबाज यहाँ पे गेंदबाजी करते हुए बल्लेबाज को खेलने में जरूर तकलीफ यहाँ पे होती हुई, कठिनाई यहाँ पे होती हुई, क्योंकि कारपेट माध्यम से खेला हुआ ये स्ट्रोक 1 रन जरूर मिलता हुआ। फील्ड किया, थ्रो कर अभी तक नहीं हुआ है, थ्रो यहाँ पे करते हुए और हम जरूर स्कोर बोर्ड की तरफ आपको लेकर चलते हैं। स्कोर यहाँ पे होता हुआ 33 रन, 5 गेंदे हो चुके हैं। 3.5 गेंदों के बाद स्कोर होता हुआ 33 रन। स्कोर बोर्ड पे हम जरूर देख सकते हैं, नजरें अगर देखी जाए तो 33 रन यहाँ पे दिखते हुए। आगे आके खेलने का प्रयास था, एक्स्ट्रा कवर की दिशा में गेंद जरूर गई, 1 रन आसानी के साथ दूसरे रनों की तरफ दौड़ते हुए 2 रन आसानी के साथ यहाँ पे पूरे होते हुए और 2 रनों के साथ यहाँ पे इजाफा होता हुआ स्कोर बोर्ड में स्कोर जाके पहुंचता हुआ 35 रनों पे। 2 विकेट के नुकसान पे स्कोर होता हुआ 35 रन। 12 गेंदे अभी भी शेष है, 12 गेंदे अभी भी शेष है। देखनी है 12 गेंदों में कितने ज्यादा से ज्यादा रन वसूल करने में कामयाब होते हैं ये बल्लेबाज। बल्लेबाजी पे अब अगर देखा जाए तो तुषार अभी भी क्रीज पे मौजूद, जो कि एक बहुत बेहतरीन तरीके से बल्लेबाजी का मुजाहरा यहाँ पे करते हुए सभी यहाँ पे दर्शक दीर्घा में गेंद को भेजने का प्रयास जरूर यहाँ पे होगा। बेहतरीन से बल्लेबाजी का मुजाहरा, बहुत बेहतरीन बल्लेबाजी का प्रदर्शन यहाँ पे होता हुआ तुषार के माध्यम से स्कोर जरूर हम ले चलते हैं। 35 रन यहाँ पे होते हुए 4 ओवर की समाप्ति के बाद स्कोर होता हुआ 35 रन। और अभी गेंदबाजी छोर पे गेंदबाज निखिल, मैच की ये 5वीं ओवर लेकर आते हुए निखिल और ये खुद की दूसरा ओवर। बैट के बीचों बीच ये स्ट्रोक था, आवाज जरूर कानों में गूंजी, स्ट्रोक की आवाज गूंजी थी
2 रन आसानी के साथ पूरे हुए। गेंद गई थी लॉन्ग ऑन की दिशा में, 2 रन लेने में यहाँ पे जरूर कामयाबी होती है। और गेंदबाजी बहुत बेहतरीन, 90 तुली गेंदबाजी जिसे कहते हैं, वो गेंदबाजी करने में निखिल जाने जाते हैं। गेंदबाजी पे नियंत्रण बहुत अच्छा रखते हैं ये निखिल भाई। खेलने का प्रयास था, बहुत अच्छा कमबैक यहाँ पे जरूर होता हुआ निखिल के माध्यम से। बहुत बेहतरीन तरीके से गेंदबाजी, और देखा जाए तो आउटसाइड द ऑफ स्टंप गेंदबाजी को रखने में कामयाब होते हुए, और ये नियंत्रण, सही दिशा और इस गेंद को सही पिच करना जो कहते हैं वो करने में कामयाब जरूर मिलती हुई याद आती हुई ग्लेन मैकग्राथ की, जो कि ऑस्ट्रेलिया के महानतम गेंदबाजों में शामिल होते हैं। विश्व के महानतम गेंदबाज करके जिन्हें पहचान मिली है वो ग्लेन मैकग्राथ। अगर उनके बारे में हम अगर इनके बारे में जरूर कुछ कहें तो उन्हें गेंद एक ही दिशा में रखने के लिए महारत हासिल थी, और वो महारत आज हम जसप्रीत बुमराह के माध्यम से भी देखते हैं। भारत के सर्वश्रेष्ठ गेंदबाज, विश्व के सर्वश्रेष्ठ गेंदबाज के तौर पर जाने जाने वाले जसप्रीत बुमराह, और इसी समय इस मैच में वो दोहराते हुए निखिल, और ये स्ट्रोक मिड विकेट की दिशा में गया। 1 रन आसानी के साथ पूरा दूसरे की ओर दौड़ पड़े, 2 रन यहाँ पे पूरे होते हुए, और इसके साथ 2 रनों के साथ इजाफा होता हुआ स्कोर बढ़ता हुआ 39 रनों पे। देखना है आखिर की ये गेंद यहाँ पे गेंद होती हुई, और ये शॉर्ट गेंद जरूर थी, कैच लपकने में कामयाबी नहीं मिली। यहाँ पे एक इंजर्ड जरूर थोड़े से हुए, देखते हैं कुछ हुआ तो नहीं है। क्रिकेट में इंजरीज ये सही मायनों में सभी क्रिकेटरों को लेकर चलनी होती है, लेकिन हम देख सकते हैं, लेकिन उससे भी उभरना ये ही क्रिकेट हमें सिखाता है। यही क्रिकेट जिंदगी में भी हमें ये कुछ लम्हे दे जाता है कि जिंदगी में भी हमें इस छोटी छोटी चीजों को साथ में लेके चलते हैं, जो कि कितनी भी परेशानियां हो, कितनी भी कठिनाई हो, ये हम अपने जिंदगी में डाल लेते हैं और उसी के साथ आगे आगे बढ़ते हैं। तो यही हमें ये क्रिकेट यहाँ पे सिखाता है कि किस तरह से हमें जिंदगी जीनी है। हमने यही देखी, ये कोरोना का ये बहुत कठिन समय सभी के क्रिकेटरों के जीवन में आया था, लेकिन उसको भी अभी हम पीछे छोड़ के हुए अपनी दिशा की ओर, अपनी मंजिल की ओर बढ़ते हुए सभी ये क्रिकेट के प्रेमी और क्रिकेट की प्रेमियों को ये सौगात जिन्होंने दी, ये हमारे क्रिकेट खेलने वाले ये वीरों को। देखते हैं क्या होता है इस एक्स्ट्रा कवर की दिशा में खेला हुआ ये स्ट्रोक। 1 रन जरूर यहाँ पे होता हुआ दूसरे की ओर जाते हुए, देखते हैं क्या होता है। बेहतरीन क्षेत्र, बेहतरीन ये फील्ड प्लेसमेंट जरूर यहाँ पे हुई थी, बहुत अच्छी तरह लपक के उन्होंने थ्रो भी किया था, लेकिन और इसी के फलस्वरूप ये विकेट का पतन जरूर यहाँ पे होता हुआ बेहतरीन तरीके से ये हमने देखा कि किस तरह से फील्डिंग की जाती है। उन्होंने गेंद को भाप लिया था, गेंद किस क्षेत्र में जाएगी वहां पे वो दौड़ पड़े, उन्होंने गेंद को फील्ड किया और इस फील्ड को लेकर भाप पे थ्रो कर दिया, और इसी के फलस्वरूप ये बल्लेबाज पतन होते हुए पैवेलियन में लौटकर बैठते हुए, इसी के साथ स्कोर होता हुआ 41 रन। मनोज के विकेट का यहाँ पे पतन हुआ, बहुत बेहतरीन तरीके से बल्लेबाजी कर रहे थे और पतन होने की वजह थी यहाँ पे वो फील्डर ने की हुई ये बेहतरीन फील्डिंग, और इसी फील्डिंग के फलस्वरूप वो वहां पे विकेट गवा बैठे। बेहतरीन गेंदबाजी, और इस ओवर की समाप्ति होती हुई 5 ओवर की समाप्ति के बाद स्कोर बोर्ड पे स्कोर होता हुआ 41 रन। और तुषार की ओर जरूर नजर डालते हैं, 15 गेंदों में 25 रन बना के खेल रहे हैं। देखते हैं आखिरी इस गेंद में, आखिरी इस ओवर में वो कितने ज्यादा से ज्यादा रन बटोर पाते हैं।
क्योंकि बहुत बेहतरीन तरीके से बल्लेबाजी करते हुए पहले बल्लेबाजी के लिए आए थे और अभी तक कौन है? निशान। निशांत यहाँ पे बल्लेबाजी के लिए आए हुए नए बल्लेबाज निशांत, देखते हैं किस तरीके से ये बल्लेबाजी करते हैं। और एक शानदार बल्लेबाजी हम देख पा रहे हैं तुषार के इस माध्यम से, बेहतरीन तरीके से बल्लेबाजी उन्होंने की है। आज अभी तक 15 गेंदों में 25 रनों पे खेल रहे हैं। देखते हैं आखिरी इस ओवर में वो कितने ज्यादा से ज्यादा रन यहाँ पे बटोर पाते हैं। और ये देखना है क्योंकि 5 ओवर की समाप्ति हुई है। 5 ओवर की समाप्ति के बाद स्कोर हुआ है 41 रन। और ये वाइड करार दे दिया है अंपायर ने। गेंदबाजी छोर पे गेंदबाजी के लिए निशांत, आखिरी ओवर निशांत की ओर, देखते हैं कितने रन बना पाते हैं और कितने गेंद रोकने में कामयाब, कितनी रन रोकने में कामयाब होते हैं गेंदबाज निशांत। और ये गेंद जाके दर्शक दीर्घा में 6 रनों के लिए। अगर आकाश चोपड़ा की भाषा में अगर ये कहे तो ये गेंद गई हवाई यात्रा में और बिना टिकट लिए हुए ये गेंद गई थी हवाई यात्रा पे और दर्शक दीर्घा में ये गेंद 6 रन जरूर मिले। आखिरी ओवर में ज्यादा से ज्यादा रन जरूर बनाने हैं। और ये यहाँ पे अनुज ने सुन लिया तो हमारी ये बातें दिल पे ले लिए और ये उन्होंने कर दिया था करारा प्रहार, जाके गेंद बैठी थी दर्शक दीर्घा में। 6 रन जरूर मिले थे। स्कोर बोर्ड की ओर नजर डाले तो स्कोर होती हुई ये 48 रन। तुम्हाला फोटो पाठवू काय? हा पाठव, उद्या अपडेट करायचं, काम चालू झाले। विकेट की क्षेत्र में ये गेंद जरूर गई थी, फिर कि यहाँ पे थ्रो जरूर किया था लेकिन दो रन यहाँ पे मिलते हुए 1 रन था, लेकिन उसे 2 रन में कन्वर्जन जो कहते हैं और एक 50 रनों का पहाड़ यहाँ पे होता हुआ। जोरदार तालियां जरूर यहाँ पे होनी चाहिए। 50 रन यहाँ पे अभी तक हुए हैं। अभी तक के इस दिन का ये हाईएस्ट स्कोर हम जरूर कहा जा सकता है। यहाँ पे 50 रन अभी तक हुए हैं। अनुज का ये प्रहार, गेंद देखते हैं अंपायर क्या कहते हैं। अभी तक अंपायर का फैसला यहाँ पे आना बाकी है। देखते हैं अंपायर क्या फैसला देते हैं, चौका या छक्का क्या करार देते हैं। ये फैसला अंपायर के माध्यम से जरूर यहाँ पे आएगा कुछ ही क्षणों में। अनुज के बल्लेबाजी की तारीफ जरूर करनी चाहिए। और ये 4 रन करार कर दिए अनुज। बहुत बेहतरीन तरीके से ये बल्लेबाजी करते हुए, पिच का सही इस्तेमाल करते हुए हमें याद करा देते हैं हार्दिक पांड्या की, जिनकी याद आती है इस समय, क्योंकि उनका भी ये खेलने का जो ढंग है वो भी इस तरह है। पिच का बखूबी से इस्तेमाल करते हैं और गेंद को भेज देते हैं चौका या छक्कों की उस दीर्घा में। ये गई थी गेंद अनुज के माध्यम से। बहुत बेहतरीन तरीके से ये बल्लेबाजी का मुजाहरा यहाँ पे होता हुआ अनुज की बल्लेबाजी से।
और ये बैट की जो आवाज आती है वो बहुत दिनों से हमने सुनी नहीं थी। वो आवाज कानों में जब गूंजती है तो हमें जरूर एक एहसास होता है कि आज हम चल पड़े हैं इस क्रिकेट के मैदान में। तो वही आवाज देखते हैं, तीन गेंदे हो चुके हैं, कैसी आवाज यहाँ पे इस बल्ले की यहाँ पे गूंजती है। अच्छा कमबैक जरूर यहाँ पे करते हुए गेंदबाज निशांत, हालांकि कुछ महंगे साबित होते हुए इस समय निशांत। दो गेंदे अभी भी शेष है, देखते हैं इस दो गेंदों में क्या करिश्मा यहाँ पे होता है। और ये आवाज जरूर मिडल से सुनाई दी, लेकिन इस समय ये विकेट का पतन होता हुआ अनुज के विकेट यहाँ पे पतन होता हुआ। एक जोरदार तालियां जरूर होनी चाहिए अनुज की बल्लेबाजी के लिए। बेहतरीन तरीके से उन्होंने बल्लेबाजी की थी इस आखिरी ओवर में, और अभी भी एक गेंद यहाँ पे सीमित है। देखते हैं स्कोर बोर्ड की ओर चलते हैं, स्कोर होता हुआ यहाँ पे 54 रन 54, 54 रन जरूर यहाँ पे स्कोर बोर्ड पे होते हुए। बहुत बेहतरीन तरीके से बल्लेबाजी की, लोगों को दिल जीतने में कामयाब जरूर हुए हो अनुज आप। 54 रन यहाँ पे होते हुए। आखिरी गेंदे देखते हैं चौका या छक्का यहाँ पे मिलता है, 4 या 6, देखते हैं क्या होता है। या फिर उम्मीद तो यही थी, लेकिन बहुत बेहतरीन तरीके से ये गेंद हुई थी। एक रन लेने में कामयाबी, दूसरा रन मिलते हुए, दूसरा रन आसानी के साथ पूरा होता हुआ। ये 2 रन यहाँ पे मिलते हुए पहले इनिंग की समाप्ति यहाँ पे होते हुए, पहले ओवर की पहले इस इनिंग की समाप्ति के बाद स्कोर होता हुआ 56 रन। 57 रनों का लक्ष्य जरूर यहाँ पे मिला है। 57 रन आज के दिन के ये हाईएस्ट स्कोर जरूर कहा जाएगा, आज के दिन का ये जरूर हाईएस्ट स्कोर यहाँ पे गना जाएगा। और वो माध्यम बने तुषार की बेहतरीन बल्लेबाजी, अनुज ने दिखाए हुए बहुत बेहतरीन से ये बल्लेबाजी के रंग, और उन्हें मिली हुई मनोज की ये और स्कोरर से हमें अभी पता चला है तुषार 16 गेंदों में 27 रनों की पारी, बहुत बेहतरीन पारी यहाँ पे दिखती हुई, यहाँ पे मिलते हुए। बहुत दिनों के बाद हमें ये पारी यहाँ पे देखने मिली। 16 गेंदों में 27 रन उन्होंने किए थे। एक महत्वपूर्ण पारी, एक बेहतरीन पारी, पहले बल्लेबाजी के लिए आए थे और आखिर तक क्रीज पे पैर गड़ाए मजबूत खड़े थे, और उन्होंने उसी फलस्वरूप ये टीम का स्कोर जरूर जाके पहुंचाया था 57 रनों में। देखते हैं क्या होगा इस मैच में। हॅलो हॅलो, कृपया करून जे शनी मिनरच्या साईडला बसलेत, मला वाटतं योगेश भोसले, तुम्ही सर्व सहकार्य घेऊन सर्वांना तिथून उठवा, सर्वांना. निलेश, प्रवीण मोरे, सर्वांनी या साईडला, सर्वांनी या. प्रवीण इथे जे सर्वांना घे बाहेर, ते उभे ते प्रवीण, बाबू, अरे बसले त्यांना पण घ्या ना बाहेर. एक 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 निशांनी डायरेक्ट एक रन दिला ना, मोज ना, 7च झाले ना ओव्हरला. 3 4 5 6 7.
55 रन झाले. सचिन 11. मनोज 55 रन झाले तुमचे. 1 रन जास्त वाढवलं होतं इथं स्कोर बुक मध्ये. चुकून झाले. एकच जण या. तुमचा पण एकच जण वरती. तुम्ही सगळे प्लेअर तिकडे जावा. बाकी एकच खेळाडू. एक जण येईल दोन्ही संघाचा. बोलो त्याला माहिती आहे ना. इकडे हे उठा रे बाबा. हे उठा ना जरा. त्याला 56 रन झालेत. 55 झाले ना. 56 रन झालेत. 57 रन बनवायचे ते साईराज 11 या संघाला. 36 चेंडू 57 धावा. बोला. योगेश भोसले सहकार्य करा. सगळे जमा होतात रे. ना तर यानंतरची 6 षटकं सुमधुर आवाज यांच्या माध्यमातून हिंदी कॉमेंट्री आज पहिल्यांदा या मैदानामध्ये ऐकायला मिळते. असे अजित गावरे
उपस्थित झाले त्यांना आम्ही समालोचन करण्याची पुन्हा एकदा संधी देतो. धन्यवाद. तो हिंदी कमेंट्री के बाद रुख करते हैं अभी मराठी कमेंट्री में और अभी इसके बाद हम सुनेंगे मराठी कमेंट्री. तर नक्कीच आपण धावपलकावर आता या ठिकाणी पाहिल्या होतात 55 57 धावा विजय करता आता आपल्याला करायच्या आहेत त्या. मंदिराच्या बाजूला जे उभे आहेत त्यांना विनंती, कृपया तिथून ज्या कव्हरच्या क्षेत्रात उभे आहेत ऑरेंज टी शर्ट, प्लीज तुम्हाला विनंती आहे की तिथून थोडस बाजूला व्हा. क्षेत्ररक्षकांना कोणताही अडथळा होणार नाही याची मात्र आपण खबरदारी नक्कीच घ्याल. तर हा मात्र सामना या ठिकाणी रंगणार आहे. सचिन 11 विरुद्ध साईराज 11 या दोन संघात हा रंगलेला हा सामना उत्कंठा वाढवणारा हा नक्कीच सामना होणार, कारण आतापर्यंतचा हायेस्ट स्कोर आपण पाहिला तो 57 धावा आहे. 6 षटकांमध्ये 57 धावा कुठल्या होत्या त्या सचिन 11 संघाने. साईराज 11 चांगल्या मातब्बर गोलंदाजाचा भरणा असलेला हा संघ, परंतु त्या चांगल्या गोलंदाजाला तितक्याच प्रभावी पद्धतीने सामोर गेला तो सचिन 11चा हा संघ. अंपायर्स लवकरात लवकर सामना सुरू करावा. पंचांना विनंती केली जाते की सामना लवकरात लवकर सुरू करावा. राहुल आणि प्रशांत राहुल बाहुया बिनीची जोडी, आघाडीची जोडी मात्र आता या खेळपट्टीवर ताबा घेताना आपल्याला पाहायला मिळते. तर आज 6 डिसेंबर एक विशेष दिवस, संपूर्ण विश्वाचं रत्न म्हणून ज्यांना ओळखलं जातं असे महामानव ज्यांनी संविधान या भारताचं संविधान ज्यांनी लिहिलं ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आजचा हा महापरिनिर्वाण दिन, आजच्या दिवशी महापरिनिर्वाण त्यांचं झालं होतं आणि तो आजचा दिवस. आणि आजच्या या 6 डिसेंबरच्या दिवशी अशा या महामानवाला कोटी कोटी वंदन आणि कोटी कोटी प्रणाम आम्ही या ठिकाणी केपी ट्रॉफी 2020च्या माध्यमातून करतो. आणि या सामन्याकडे वळतो. सामना मात्र आता सुरू होतोय. 57 धावांचं आव्हान या ठिकाणी आहे. प्रशांत स्ट्राईकवर, फुलटॉस चेंडू भिरकावून दिलाय 2 धावांकरता. पहिला चेंडू वाट पाहत होता फलंदाज आणि तो चेंडू जाऊन बसला तो 2 धावांवर. थोडीशी उत्कंठा नक्कीच वाढली होती रसिक प्रेक्षकांची, कारण चेंडू जाऊन बसतोय की काही षटकारात. स्कोरर सुद्धा थोडासा आमचा या ठिकाणी त्याच उत्कंठित होता, परंतु 2 धावा मात्र पहिल्या चेंडूवर या ठिकाणी मिळाल्या. आपण नक्कीच पाहिलं की चौकार सामन्यात लागणार जे चौकार षटकार तुषारच्या माध्यमातून पाहायला मिळाले, जे अनुजच्या माध्यमातून पाहायला मिळाले होते, तेच आता प्रशांत आणि राहुल सुद्धा फटकावणार का, त्याकडे आता क्रीडा रसिकांच्या नजरा नक्कीच लागलेल्या आहेत. आणि जसं आपण सांगत होतो हे 2 मातब्बर संघ, त्या 2 मातब्बर संघांमध्ये चाललेला हा सामना तो उत्कंठा नक्कीच वाढवणार आहे. 2 धावा या ठिकाणी झाल्या आहेत. श्री गणेश होते 2 धावांनी. आणि हा 1 धाव मात्र या ठिकाणी मिळते. धावसंख्या पाहूया. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 3 धावांवर.
सन्माननीय श्री राजेश गोपाळे साहेबांचं या ठिकाणी आगमन होत आहे. केपी ट्रॉफी 2020च्या माध्यमातून आम्ही त्यांचं सहर्ष स्वागत करतो. खास बदलापूरवरून आलेले आमचे हे सन्माननीय पाहुणे त्यांचं केपी ट्रॉफी 2020च्या माध्यमातून सहर्ष स्वागत. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने गेलेला हा चेंडू, एक धाव मात्र या ठिकाणी नक्कीच मिळते. स्लिपच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला या ठिकाणी क्षेत्ररक्षण सजवलं गेलेलं पाहायला मिळतंय. क्षेत्ररक्षण चांगल्या रीतीने सजवलं. अंपायर कर्णधारानं क्षेत्ररक्षण खूप चांगलं सजवलेलं पाहायला मिळतं. कुठेतरी दबाव आणण्याचा प्रयत्न करतोय. हा फलंदाजीवर कशा पद्धतीने दबाव येतोय का ते मात्र आपल्याला पाहायला मिळतंय. सिली पॉइंटच्या दिशेने असलेला चेंडू थोडासा कव्हर, थोडासा सिली पॉइंट आणि स्लीप एक वेगळं क्षेत्ररक्षण सजवताना आपल्याला पाहायला मिळतंय. मिड ऑफ उत्कृष्ट असा हा चेंडू दबाव करण्याचा प्रयत्न त्यात यशस्वी मात्र नक्कीच होताना आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी करताना गोलंदाज विकास, प्रशांत आणि राहुल खेळपट्टीवर सज्ज आहे. जर आपण पाहिलं तर एक क्षेत्ररक्षण वेगळ्या पद्धतीचं आपल्याला सजलेलं पाहायला मिळत आहे. सिली पॉइंट, स्लिप, मिड ऑफ आणि कव्हर्सला जर आपण ऑफ साइडला पाहिलं तर सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, एक धाव नक्कीच मिळत आहे. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात मात्र आहेत पण अवघी एक धाव मिळते. स्क्वेअर लेगच्या दिशेने गेलेला हा चेंडू, तर एक चांगला दबाव करण्याचा प्रयत्न नक्कीच आहे आणि तो कुठेतरी यशस्वी होताना आपल्याला पाहायला मिळतं. विकास अद्यापपर्यंत चांगली गोलंदाजी केली आहे. 5 चेंडू झालेले आहेत. 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. त्या 5च विजयाकरता 57 धावांचं आव्हान. कव्हर्सच्या दिशेने खेळलेला हा चेंडू, बॅटची कडा मात्र घेतली होती. एकच धाव या ठिकाणी मिळते. पहिलं षटक या ठिकाणी समाप्त होत आहे. पहिल्या षटकाची समाप्ती, धाव फलकावर धावा मात्र आपल्याला मिळत आहेत, पाहायला मिळत आहेत त्या 6 धावा. विजयाकरता 57 धावांचं आव्हान. सामना लवकरात लवकर सुरू करायचा. निर्धारित वेळेत आपल्याला सामने संपवायचे आहेत. खेळाडूंनी याची मात्र खबरदारी घ्यायची आहे. तर या सामन्यानंतर आपल्याला कॉमेंटेटर म्हणून या ठिकाणी लाभणार आहेत ते शिवभक्त म्हणून ज्यांची ख्याती आहे ते समालोचक मित्र महेश या ठिकाणी यानंतर आपल्याला समालोचन करताना ऐकायला मिळणार आहेत, पाहायला युट्यूबच्या माध्यमातून मिळणार आहेत. तर आता वळव्याच्या सामन्याकडे. महत्वपूर्ण सामना आजच्या दिवसातला सचिन 11 विरुद्ध साईराज 11 या दोन संघांमध्ये असलेला हा सामना. आणि आता गोलंदाजी करता पाहायला मिळतोय तो अनुज. पाहूया कशा पद्धतीने गोलंदाजी करतो. एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याचं नावलौकिक आहे तो अनुज, ज्यांनी फलंदाजी अप्रतिमरित्या केली होती तशीच गोलंदाजी करतोय का हे मात्र पाहायचंय. कर्णधाराचं खरंच कौतुक या ठिकाणी केलं पाहिजे. क्षेत्ररक्षण खूप चांगल्या रीतीने सजवताना आपल्याला पाहायला मिळतंय. मिड विकेट, मिड ऑनच्या ठिकाणी असलेला हा क्षेत्ररक्षक, स्क्वेअर लेगच्या दिशेने सुद्धा आपल्याला क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. पाहूया अनुज कशा रीतीने गोलंदाजी करतोय ते. चांगला चेंडू जातोय गली रिजनच्या ठिकाणी. एक धाव मात्र रोखू शकत नाहीये. एक धाव या ठिकाणी मात्र मिळते. केपी ट्रॉफी 2020
20 हे पर्व आणि आजच्या दुसऱ्या दिवसात आपण आज येऊन ठेपलेलो आहोत. अनुजचा हात सुरेख असा चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप शफल झाला होता. फलंदाजाला खेळण्यात थोडीशी कठीणाई नक्कीच या ठिकाणी आली, कारण चेंडूवर असलेली ती चेंडूची दिशा ती मात्र सुरेख राखली होती आणि चेंडूवर असलेला तो वेग तो त्याचा फायदा मात्र घेऊ देत नाही आहे तो गोलंदाज अनुज. चेंडूचा वेग अतिशय सुरेखरित्या राखताना आपल्याला पाहायला मिळतोय. हा मात्र या ठिकाणी डॉट चेंडू. असे चेंडू नक्कीच सामन्याचा नूर पालटवणार, कुठेतरी सामना झुकवणार होता आपल्या संघाच्या बाजूने. अनुज अप्रतिम अशी गोलंदाजी करतोय. अद्यापपर्यंत अवघ्या 2 धावा त्यांनी दिलेल्या आहेत. 3 चेंडू मात्र झालेले आहेत आणि बॅटची कळा घेऊन फलंदाज बादून तंबूत परततोय. सुरेख अशी गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी. चेंडूवर नियंत्रण ठेवण्यात यशस्वी या ठिकाणी झाले. फटका खेळण्याच्या नादात फलंदाज बादून तंबूत परतत आहेत. पहिलाच झटका या ठिकाणी मिळाला. 8 धावा या ठिकाणी झालेल्या आहेत आणि दुसऱ्या षटकातील 4 चेंडू या ठिकाणी झालेले आहेत. 4 चेंडूंनंतर धाव संख्या आपल्याला पाहायला मिळते 8 धावा. बॅटची कडा जरूर घेतली होती. 1 धाव मात्र या ठिकाणी नक्कीच मिळाली, ती मात्र रोखू शकले नाही. शेवटचा आता हा चेंडू, दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू पाहूया काय घडतंय या चेंडूवर. तर नक्कीच 57 धावांचं आव्हान या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. गोलंदाज अनुज अप्रतिम अशी गोलंदाजी करताना आउटसाइड द ऑफ स्टंप बसलेला हा चेंडू, सुरेख चेंडू, निर्धाव चेंडू. 2 षटकांची समाप्ती या ठिकाणी होते. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा फलकावर धावा मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्या 9 धावा विजयाकरता 57 धावांचं आव्हान. कुठेतरी आता मात्र साईराज 11चा हा संघ थोडासा अडचणीत सापडला आहे की काय असंच आता वाटू लागलंय. परंतु मी जसं म्हणतो की क्रिकेट हा अवघ्या शेवटच्या चेंडूपर्यंत असणारा हा खेळ. जोपर्यंत शेवटचा चेंडू या खेळपट्टीवर आदळला जात नाही तोपर्यंत सामन्याचा निर्णय हा स्पष्ट होत नाही. तसंच या सामन्यात उत्कंठा वाढणार का, या सामन्यात काय घडणार हे मात्र आपल्याला पाहायचं आहे. अद्यापही 2 षटकाची समाप्ती. आतापर्यंत नक्कीच सचिन 11च्या ह्या गोलंदाजाची विशेष कौतुक झालं पाहिजे. विशेष गोलंदाजी त्यांनी चांगल्या रीतीने केलेली आहे. विकास आणि अनुज याने, विकासने पहिल्या षटकात दिल्या होत्या 6 धावा आणि अनुजचं जबरदस्त असं गोलंदाजीचं प्रदर्शन, अवघ्या 3 धावा देण्यात तो यशस्वी ठरलाय. तर एक चांगलं अष्टपैलुत्व या ठिकाणी सिद्ध केलंय ते अनुज या खेळाडूने. छोट्या चणीचा हा खेळाडू, परंतु तितकीच मोठी कामगिरी मात्र अद्यापपर्यंत करून दाखवली आहे ती अनुज या खेळाडूने. अंपायर्सला सूचना, सामना लवकरात लवकर सुरू करायचा आहे. पंचांना सूचना, खेळाडूंनी याकडे विशेष लक्ष द्यावं. तरी कर्णधाराचं विशेष कौतुक या ठिकाणी नक्कीच करूयात, कारण एक चांगलं क्षेत्ररक्षण सजवलंय. डावखुरा मारा करण्याचा प्रयत्न, उत्कृष्ट असा हा झेल या ठिकाणी होतोय.
स्लिपच्या माध्यमात च्या ठिकाणी गेलेला हा चेंडू आणि उत्कृष्ट असा झेल या ठिकाणी घेण्यात यशस्वी ठरला तो क्षेत्ररक्षक. अप्रतिम अशी गोलंदाजी, तितकंच सुरेख असं क्षेत्ररक्षण कर्णधाराचं मी म्हटलं त्या पद्धतीने खरंच कौतुक झालं पाहिजे. स्लिप हे फार कमी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात, परंतु विशेष ती स्लिप त्या जागेवर जरूर ठेवली होती आणि ह्या ठिकाणी खरंच ह्या कॉन्फिडन्सला दाद दिली पाहिजे, त्या आत्मविश्वासाला दाद दिली पाहिजे गोलंदाजाच्या, की त्यांनी सुद्धा चेंडू त्याच लेंथवर ठेवला, बॅटची कडा घेतली आणि चेंडू जाऊन विसावला तो क्षेत्ररक्षकाच्या हातात. पहिल्या दुसऱ्या स्लिपमध्ये उभ्या असलेल्या या क्षेत्ररक्षकाच्या हातात तो झेल, अप्रतिम असा हा झेल. खेळाडू पोहोचला पॅव्हिलियन मध्ये, दुसरा झटका या ठिकाणी बसला. 9 धावा मात्र अद्यापही झालेल्या आहेत. आता मात्र आपल्याला पाहायला मिळतोय तो फलंदाजी करता आलेला नवीन फलंदाज राजेश. मी सुद्धा समालोचकाच्या माध्यमातून बऱ्याच ठिकाणी कॉमेंट्री करत असतो, परंतु आज ह्या मैदानात एक विशेष सिली पॉइंट सुद्धा आपल्याला पाहायला मिळाला होता दुसऱ्या ओव्हरमध्ये. तर हे एक वेगळंच क्षेत्ररक्षक या ठिकाणी सजावताना पाहायला मिळत आहे. विशाल शिंदे कर्णधार, खरंच अप्रतिम अशी कामगिरी अद्यापपर्यंत केलेली आहे. गोलंदाजांकडून विशेष गोलंदाजी करण्यात यशस्वी होतो. यॉर्कर लेनचा हा चेंडू, अप्रतिम अशी गोलंदाजी, डावखोरा गोलंदाज प्रथमेश याच्या माध्यमातून सुरेख अशी गोलंदाजी. 2 चेंडू अद्यापपर्यंत त्यांनी टाकले आहेत, दोन्ही चेंडू यॉर्कर लेंथवर आहे. आखोट टप्प्याचा चेंडू बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न होता, चेंडू गेला स्क्वेअर लेगच्या दिशेने. 1 धाव पूर्ण होते, दुसऱ्या धाव करता जाताना पाहूया दुसरी धाव सुद्धा पूर्ण या ठिकाणी नक्कीच होते. 2 धावा या ठिकाणी पूर्ण झाल्या. 2 धावांची भर मात्र नक्कीच ह्या ठिकाणी धावफलकामध्ये वाढताना पाहायला मिळते. धावा जाऊन पोहोचल्या त्या 11 धावा. चेंडू यॉर्कर करण्याचा प्रयत्न होता, परंतु जे चेंडू चौकाराच्या दिशेने गेला. 4 धावा मात्र नक्कीच मिळाल्या, टाळ्या वाजवल्या गेल्या, कारण या चौकार आणि षटकाराची जरूरत नक्कीच आहे. पाहूया हा चौकार कुठेतरी या सामन्यामध्ये घेऊन येतोय का, या चौकारानंतर काही नवी ऊर्जा मात्र मिळतोय काय फलंदाजाला, ते मात्र पाहायचं असतं. कारण असाच एखादा फटका तो मात्र सामन्याची कलाटणी देऊन जातो. कलाटणी इतना करता कारण त्या फलंदाजाला आत्मविश्वास मिळतो त्या खेळलेल्या फटक्यातून. तर असाच हा फलंदाज या ठिकाणी पाहायला मिळतोय तो राजेश. पाहूया आता राजेश काय कमाल करतोय तो. प्रथमेश अप्रतिम अशी गोलंदाजी नक्कीच त्याची होते. क्षेत्ररक्षण सजवलं जातं, प्रथमेशला सामोरा जातोय तो राजेश. का मात्र स्क्वेअर लेगच्या दिशेने जाताना 1 धाव मात्र या ठिकाणी मिळते. 1 धावेवर समाधान मानावं लागतंय. चांगला कमबॅक जरूर पाहूयात प्रथमेशच्या माध्यमातून. आणि आता मात्र 5 चेंडू झालेले आहेत, अद्याप 1 चेंडू शिल्लक आहे. धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते ती 16. विजयाकरता 57 धावांचं आव्हान, परंतु अद्यापपर्यंत अवघ्या 16 धावा दिलेल्या आहेत त्या साईराज 11 या संघाला. सचिन 11 चांगली गोलंदाजी करताना फ्रंट टोलवण्याचा प्रयत्न जरूर होता. चेंडू गेला मिड विकेटच्या दिशेने. 1 धाव मात्र या ठिकाणी मिळते. 3 षटकांची समाप्ती या ठिकाणी होताना 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धावा मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत त्या 17 धावा. 3 षटकांची समाप्ती, धाव संख्या 17. विजयाकरता 57 धावांचं आव्हान. आता मात्र धावगती ही वाढवावी लागेल, गिअर बदलावे लागतील, कारण विजयाकरता आहे ते 57 धावांचं आव्हान आणि अद्यापपर्यंत झालेल्या आहेत त्या अवघ्या 17 धावा.
18 चेंडू आणि 40 धावांचं आव्हान आहे. आपण पाहिलंय क्रिकेट T20चा हा जमाना आहे. 3 षटकांमध्ये 40 धावा करणं इतकंही कठीण नाही आहे. फक्त आता अनुज सारखा गोलंदाज आहे आणि त्या अनुज सारख्या गोलंदाजाच्या समोर त्या करणं किती कठीण होऊन बसतं हे आपण दुसऱ्या षटकात पाहिलं आहे. कारण खूप चांगली गोलंदाजी करतोय तो अनुज. परंतु आता मात्र राजेश गिअर बदलण्याकरता सज्ज झालेला आहे. राजेश आणि राहुल हे दोन फलंदाज मात्र खेळपट्टीवर आहेत. धावा झालेल्या आहेत त्या 17. विजयाकरता 57 धावांचं आव्हान. आणि कव्हर्सच्या दिशेने केलेला हा फटका. एक धाव मात्र नक्कीच मिळते. दुसऱ्या धावे करता जाताना दुसरी धाव यशस्वीरित्या पूर्ण होताना टाळ्यांचा कडकडाट मात्र या ठिकाणी होतोय. कारण धावा आता मात्र 3 षटकांमध्ये जवळजवळ 40 धावा करायच्या आहेत आणि त्यात पहिल्या चेंडूवर 2 धावा घेण्यात यशस्वी जरूर झाले होते ते फलंदाज. आणि हा फटका जोरदार नक्कीच होता. 2 धावांकरता स्क्वेअर लेगच्या दिशेने गेलेला हा फटका. अनुजची गोलंदाजी चांगली इतक्या करता म्हणूया कारण प्रत्येक चेंडूवर तो नियंत्रण ठेवतो. प्रत्येक चेंडूचा वेग चेंडू गणिक तो बदलतोय आणि फलंदाजाला ज्या गतीची आवश्यकता गोलंदाजाकडून असते ती मात्र त्याला फलंदाजाला मिळत नाहीये. त्यामुळे कुठेतरी फलंदाज काहीसा आपण म्हणूयात काहीसा खेळणं त्याला कठीण होऊन जात आहे अनुजच्या या गोलंदाजीवर. अनुज गोलंदाजीचं नक्कीच कौतुक या ठिकाणी आपण करूयात. अनुज छोट्या चानीचा हा गोलंदाज कशा रीतीने गोलंदाजी करतोय ते पाहूयात. उत्कृष्ट अशी गोलंदाजी, तितकं चांगलं यष्टीच्या मागे क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. मंगेश मुळीक सरांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मी केपी ट्रॉफी 2020च्या माध्यमातून त्यांचं सहर्ष स्वागत करतो. सन्माननीय श्री मंगेश मुळीक सर यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत. तसंच या ठिकाणी मॅचचा आनंद घेणारे रसिक प्रेक्षक आहे आणि त्या रसिक प्रेक्षकांमध्ये असलेले महेश गवळे आणि विनायक चौरे तुमचं सुद्धा या ठिकाणी सहर्ष स्वागत. तर नक्कीच हा सामना कुठेतरी आता विकेट ह्या सामन्यात एक विकेट या ठिकाणी पडला. परंतु हा सामना कुठेतरी आता साईराज 11च्या ठिकाणी झुकतोय की काय असंच वाटू लागलंय. कारण 3 षटक 3 गडी अद्यापपर्यंत बाद झालेले आहेत. अनुज सारखी चांगली गोलंदाजी करताना गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणूनच कुठेतरी या ठिकाणी म्हणावं लागेल की सामना कुठेतरी हा जाऊन आता सचिन 11च्या पारड्यात पडतोय का. परंतु साईराज 11 तो सुद्धा तितकाच चांगला संघ आहे. अद्यापही तो खेळाचा नूर पालटवण्यात यशस्वी होऊ शकतो कारण त्यांच्याकडे असलेला राजेश अद्यापही फलंदाजीसाठी उभा आहे. नवीन आलेला फलंदाज निखिल, पाहूया काय करतायत हे 2 खेळाडू या सामन्यात. लॉंग ऑफच्या दिशेने गेलेला हा चेंडू. 1 धाव मात्र या ठिकाणी नक्कीच मिळते. एखाद्यावर समाधान मानावं लागतं आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती 22 धावांवर. राहुल नाही आवडत झाला. क्रॉस करून होता निखिल आला. खूप पाहिजे रे. 22 झाले. मंगेश मुळीक तुमचं या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे का.
प्रेक्षकांनी आपण ज्याची वाट पाहत होतो तो षटकार या ठिकाणी येतोय. षटकाराच्या ठिकाणी चेंडू सावतोय. उत्कंठा वाढली. मी जसं म्हटलं होतं की साईराज 11 संघ काहीतरी बदल घडवणार. ती बदलाची सुरुवात मात्र या फटक्याने होते का हे मात्र आता पाहायचंय. 2 निखिल 12 चेंडू अद्यापही शिल्लक आहेत. 12 चेंडू 29 धावांचं आव्हान. 12 चेंडू 29 धावा. निखिलनी दाखवून दिला तो फटका षटकाराच्या दिशेने भिरकावून देऊ शकतो. अद्याप राजेशाही क्रीजवर आहे. पाहूया काय घडणार आहे. खेळपट्टीचा ताबा घेतलेले हे 2 फलंदाज अप्रतिम अशी फलंदाजी करताना आता पाहायला मिळतंय. नक्कीच हा सामना सुद्धा मागच्या सामन्याची आठवण करून देणार काय, शेवटच्या चेंडूपर्यंत जाऊन पोहोचणार काय, हे मात्र प्रश्न आता प्रेक्षकांना पडू लागले आहेत. कारण होतं ते ह्या चेंडूवर बसलेला षटकार, शेवटच्या चेंडूवर बसलेला हा निखिलचा षटकार तो सांगून गेला. तो प्रश्नचिन्ह आता मात्र निर्माण करून गेला. काय घडणार या सामन्यात. सचिन 11 विरुद्ध साईराज 11चा असलेला हा सामना. समीकरण आता मात्र झालाय 12 चेंडू 29 धावा. प्रेक्षकांमध्ये नक्कीच आता मात्र उत्कंठा वाढली असणार. 12 चेंडूंमध्ये 29 धावा करायच्या आहेत. प्रेक्षकांमध्ये असलेले सनी ओवळ यांचं सुद्धा आम्ही या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो. एक निस्सिम साई भक्त तसेच एक या ठिकाणचा एक साई गीतांचा आवाज म्हणून ओळखले जाणारे सनी ओवळ हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. मी केपी ट्रॉफी 2020च्या माध्यमातून तुमचंही या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो. तर आता मात्र कुठेतरी सचिन 11च्या संघाला विचार करायला नक्कीच लावलाय. कर्णधाराचं कौतुक आम्ही नक्कीच करतोय, कारण एक चांगलं क्षेत्ररक्षण सजवलं जात आहे. आणि अष्टविनायक चषकचे आयोजक श्याम पातार्डे सर यांचं सुद्धा या ठिकाणी सहर्ष स्वागत. ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. अष्टविनायक चषक 12 चेंडू 29 धावा. इक्वेशन पुन्हा एकदा सगळ्यांनी लक्षात घ्या. 12 चेंडू 29 धावा. हे षटक अतिशय महत्वपूर्ण. पाहूया काय घडणार ह्या षटकात. तेच महत्वपूर्ण षटक घेऊन आलेला आहे तो गोलंदाज क्या रे 12 चेंडूंमध्ये 29 धावांची गरज. पाहूया काय घडणार या सामन्यात. हा सामना मागील सामन्याची आठवण करून देतोय की काय असं जाता वाटू लागलंय. कारण एक ठरलं ते कारण म्हणजे मधून आलेला खणखणीत षटकार. पाहूया काय होतंय. 12 चेंडू 29 धावा. गोलंदाजी करता आता मात्र येतोय तो प्रथमेश, ज्याच्या गोलंदाजीने नक्कीच प्रभाव पाडला होता या सामन्यात. तो प्रथमेश डावखुरा गोलंदाज प्रथमेश मात्र आता गोलंदाजी करता आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. मागील षटकात अवघ्या 8 धावा दिल्या होत्या तो प्रथमेश आता गोलंदाजी करताना. चांगला चेंडू, अप्रतिम असा चेंडू. अवघी एकच धाव या ठिकाणी मिळाली. एक फलंदाजाला वाटलं होतं कुठेतरी वेगाचा
वेगवान असा हा चेंडू येईल, परंतु स्लोअर बनचा हा चेंडू वेगावर मर्यादा जरूर ठेवली होती आणि त्याचं फलस्वरूप आपल्याला पाहायला मिळालं की अवघी एक धाव या ठिकाणी मिळाली. येणारा चौकार षटकार हा मात्र नक्कीच या ठिकाणी उत्कंठा वाढणार आणि तो टाळ्यांची दाद घेऊन जाणार. म्हणून फलंदाजांकडे आता मात्र सगळ्यांचं लक्ष असणार आहे. पुन्हा एकदा दबाव वाढवण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतो. स्लिप पॉइंट आणि स्लिप या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून कर्णधाराचं विशेष कौतुक. नक्कीच या ठिकाणी फुलटॉस चेंडू आणि चेंडू 6 धावांवर खणखणीत षटकार. निखिल 2 चेंडूंचा सामना केला आहे, परंतु दोन्ही चेंडूंवर षटकार ओढले आहेत. एकदा जोरदार टाळ्या निखिल करता नक्कीच झाल्या पाहिजेत. बॅटची कडा मात्र घेतली होती. एक धाव या ठिकाणी नक्कीच मिळते आहे. एका धावेवर समाधान या ठिकाणी मानलं गेलं आहे. आणि आता इक्वेशन कडे एकदा आपण जाऊयात. 9 चेंडू अद्यापही शिल्लक. 9 चेंडूंमध्ये 21 धावा अजूनही हव्या आहेत. चेंडू 9 धावा 21 फलंदाजीसाठी राजेश आणि निखिल. पाहूया काय करतायत. निखिल तर सांगून जातो, त्याची बॅट आता बोलतोय. या सामन्यात मला काय करायचंय आणि हा कुठेतरी दबाव मात्र येताना आपल्याला पाहायला मिळतोय. प्रथमेश या गोलंदाजावर वाईडचा हा चेंडू अवांतर धाव. एक धाव मात्र नक्कीच मिळतोय. आता धावून इक्वेशन पोहोचता येते. 9 चेंडू 20 धावा. सुरेख असा हा चेंडू आखोट टप्प्याचा चेंडू होता. एक धाव मात्र काही रोखू शकत नाही. एक धाव पूर्ण होते आणि आता मात्र स्ट्राईक वर जातोय तो फलंदाज निखिल, ज्याची बॅट आता तळपते, ज्याच्या बॅटच्या मध्यामधून चेंडू सुटतायत आणि जाऊन बसतायत ते षटकाराच्या दिशेने. पाहूया काय करतोय निखिल. सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने गेलेला हा चेंडू. एक धाव मात्र मिळतोय. दुसऱ्या धावेकरता जाताना पाहूया होतोय का दुसरी धाव या ठिकाणी पूर्ण होतोय. आणि अवांत वर्तुळाच्या माध्यमातून मिळालेली ही तिसरी धाव सुद्धा मिळते. 3 धावा वसूल केल्या जात आहेत. थोडासा दबाव मात्र आता प्रथमेश्वर जाणवू लागला. या क्षेत्ररक्षकांवर ही जाणवू लागलेला आहे, कारण क्रिकेट हा मानसिक कणखरतेचा खेळ. इक्वेशन आता मी तुम्हाला नक्कीच सांगतो. 41 धावा या ठिकाणी झालेल्या आहेत. 16 धावा हव्यात. 7 चेंडू शिल्लक आहेत. 16 धावा करायच्या आहेत. पाहूया काय होतं या सामन्यात. 7 चेंडू 16 धावा. आणि हा फलंदाज बाद होतो. या ठिकाणी जबरदस्त अशी गोलंदाजी, चांगला कमबॅक प्रथमेशच्या माध्यमातून आणि विकेट किपर सैफुल. जबरदस्त अशी कामगिरी, ज्याची गरज होती ते मात्र करून दिलंय ते साईराज 11नी. आणि राजेश आता मात्र तंबूत परतलाय. 6 चेंडू अद्यापही शिल्लक आहेत. 6 चेंडूंमध्ये आता धावा करायच्या आहेत त्या 16. 6 चेंडू 16 धावा. आणि आता मात्र एक गोष्ट नक्कीच या ठिकाणी सांगू इच्छितो की सचिन 11 आणि विजय या 2 गोष्टींमध्ये जर कोण उभा असेल तर तो म्हणजे निखिल असेल, कारण निखिलच्या बॅट मधून धावा निघतायत. 6 चेंडू 16 धावा. कारण निखिलकडे स्ट्राईक आहे. 2-3 फटके सामन्यात उत्कंठा निर्माण करणार. 6 चेंडू 16 धावा. 16 धावा 6 चेंडू. गोलंदाजी करता असलेला गोलंदाज नागेश आणि
त्याला सामोरा जाणार तो निखिल, ज्याने अद्याप 4 चेंडूंचा सामना केला आणि 4 चेंडूंमध्ये जवळजवळ 16 धावा कुठल्या आहेत. तोच निखिल पाहूया काय करतोय. खणखणीत षटकार. निखिल जबरदस्त फलंदाजी करतोय आणि आता इक्वेशन होऊन बसतोय ते 5 चेंडूंमध्ये 10 धावा आणि निखिल करता एकदा सर्व रसिक प्रेक्षकांच्या जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. अप्रतिम अशी फलंदाजी करताना पाहायला मिळते आणि आखूड टप्प्याचा चेंडू मात्र होता झेल होता हा राहून गेला. अतिशय महत्वपूर्ण असा हा चेंडू, त्या चेंडूवर तुम्हाला बळी मिळणार होता निखिलचा, मात्र या ठिकाणी तो झेल सुटला. पुन्हा एकदा निखिल निखिल आणि निखिलचं नाव या ठिकाणी घोंगावतंय, ते वादळ या मैदानावर घोंगावताना पाहायला मिळतंय. आणि आता रसिक प्रेक्षकांच्या नजरा लागलेल्या आहेत त्या या येणाऱ्या 4 चेंडूंवर आता इक्वेशन होत आहे ते 8 धावा. 4 चेंडू 8 धावा. निखिल इज ऑन स्ट्राईक. गोलंदाजी करता नागेश. पाहूया काय होत आहे. करत 3 षटकांपर्यंत सामना हा सचिन 11 हिरावून घेतोय की काय ते वाटत होतं, परंतु आता येऊन बसला हा सामना साईराज 11च्या ह्या निखिलने मात्र हा सामना चा नूर पलटवण्यात महत्वपूर्ण भूमिका पार पाडली. तोच निखिल आता पाहूया काय करतोय. 4 चेंडू 8 धावा. हाय स्कोरिंग मॅच. 57 धावांचं आव्हान ठेवलं होतं, ते 57 धावांचं आव्हान आता येऊन पोहोचलंय ते 4 चेंडूंमध्ये 8 धावांवर. निखिल आणि निखिल. आता बॅटचा आवाज कुठे जाऊन पोहोचतोय ते आपल्याला बघायचंय. चौकार की षटकार. सुरेख असा चेंडू नागेशचा हा चेंडू आणि स्ट्राईक बदलण्यात आता यशस्वी झालेले आहेत. 3 चेंडूंमध्ये आता मात्र धावा करायच्या त्या 7. फलंदाजी करता आता मात्र आपल्याला पाहायला मिळतोय तर प्रवीण. पाहूया प्रवीणच्या बॅट मधून सुद्धा अनेकदा टाळ्या जरूर झालं पाहिजे. 50 धावांचा रतीब या ठिकाणी पूर्ण होत आहे. 50 धावा. हाय स्कोरिंग मॅच. 57 धावांचं आव्हान. 50 धावा या ठिकाणी पूर्ण होत आहेत आणि प्रवीणला काहीतरी सूचना केल्या जात आहेत निखिलच्या माध्यमातून. आणि आज आंतरराष्ट्रीय सामने सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे. T20 भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियात होणारा हा सामना. भारताने मात्र टॉस जिंकला आणि प्रथम क्षेत्ररक्षण निवडलं आहे. तुमच्या माहिती करता खास आणि प्रवीणच्या बॅट मधून हा झेल पुन्हा एकदा सुटतोय. 2 धावा या ठिकाणी होत आहेत. 2 धावा मिळत आहेत. 3ऱ्या धावा करता जाताना 3 धावा या ठिकाणी पूर्ण होत आहेत. जबरदस्त फलंदाजी प्रवीणची. एका चेंडूमध्ये 3 धावा जरूर वसूल केल्या आणि आता 2 चेंडू 4 धावा. जबरदस्त असा हा सामना. निखिल जबरदस्त असा हा सामना. उत्कंठा वाढणारा हा सामना. प्रेक्षकांच्या हृदयाचे ठोके वाढवणारा हा सामना आणि काही रसिक प्रेक्षकांना आजची मेजवानी म्हणावी. या अगोदरचा सामना सुद्धा इतकाच रंगलेला आणि यानंतरचा सामना सुद्धा तितकाच रंगलेला आपल्याला पाहायला मिळाला. वेगवेगळे क्रिकेटचे रंग या मैदानात पाहायला मिळतात. केपी ट्रॉफी 2020च्या माध्यमातून या ठिकाणी असलेले आमचे लाडके समालोचक ज्यांना आम्ही गुरुवर्य म्हणून नेहमीच मानत आलो ते दिलावर नायकवाडी सर या ठिकाणी उपस्थित आहेत. मी त्यांचं केपी ट्रॉफी 2020 मध्ये सहर्ष स्वागत करतो. नक्कीच ते आपल्याला काही वेळाने या ठिकाणी जॉईन होतील. 2 चेंडू 4 धावा. पाहूया काय होतंय या सामन्यात. साईराजचा डंका वाजणार की सचिन 11 हा सामना जिंकणार. काय होतंय पाहूया या सामन्यात. या ठिकाणी उपस्थित सातपुते सर तसेच सन्माननीय आमचे दिलावर नायकवाडी सर या ठिकाणी उपस्थित आहेत. वरवत मॅच कडे तुम्हाला पुन्हा एकदा घेऊन जातो. 2 चेंडू 4 धावा.
चेंडू बीट होतोय. अवघी एक धाव या ठिकाणी मिळते आहे. पाहूया काय होतंय. पंचांकडे दाद मागितले जाते. पाहूया पंच काय निर्णय देतात. पंचांनी या ठिकाणी आम्हाला निर्णय सांगायचा आहे. काय होत आहे. मजेत ना. होय अगदी. पंचांसोबत कोणते आर्ग्युमेंट करायचे नाही. या दोन्ही संघांना विशेष सूचना. आणि आता फलंदाजी करता स्ट्राईकवर आहे तो निखिल. नॉन स्ट्रायकर एंडला विराज. निखिलचं कौतुक झालं पाहिजे कारण अद्यापपर्यंत त्याने 6 चेंडूंमध्ये 24 धावांची वैयक्तिक खेळी अद्यापपर्यंत निखिलने साकारलेली आहे. 3 षटकार खणखणीत 3 षटकार त्यांनी लगावलेत. आता मात्र इक्वेशन 1 चेंडू 3 धावा. निखिल इज ऑन स्ट्राईक. निखिल नावाचं वादळ घोंगावताना आपल्याला पाहायला मिळत आहे. तोच निखिल आता खेळपट्टीवर आहे आणि गोलंदाजी करतोय तो नागेश. 1 चेंडू रोखणार का राकेश. 3 धावा. ते मात्र पाहायचं आहे की फटकवणार निखिल 3 धावा. काय होत आहे. कोण संघ जिंकणार. सचिन 11 की साईराज 11. जे पाठीमागे उभे आहेत त्यांना एक सूचना केली जाते. कृपया तिथून बाजूला व्हा कारण शेवटचा चेंडू आहे. अंपायर्सने तोपर्यंत सामना सुरू करू नये. तोपर्यंत मॅच थांबवायची आहे. जे पाठीमागे उभे आहेत त्यांनी कृपया साईडला जावं. जे बाईक उभे आहे तिथे मोटरसायकल आहे तिन्ही बाजूला व्हावं. तसेच ऑफसाईडला जे उभे आहेत त्यांनाही विनंती करतो की कृपया तुम्ही बाजूला व्हा कारण एक महत्वपूर्ण असा चेंडू या ठिकाणी आदळला जाणार आहे आणि त्या चेंडूवर हव्या त्या 3 धावा. एक चेंडू 3 धावा. हा षटकार. निखिल 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 नावाचा वादळ या ठिकाणी घोंगावलं. जबरदस्त असा सामना पाहायला मिळालाय. जबरदस्त शॉट. सामन्याचा नूर खऱ्या अर्थाने पालटला गेला तो निखिलच्या माध्यमातून. निखिल जबरदस्त फलंदाजी. 7 चेंडूंमध्ये 30 धावा. कुठल्या त्या निखिलने एकदा रसिक प्रेक्षकांना विनंती करतो जोरदार टाळ्या निखिल करता झाल्या पाहिजे. जबरदस्त असं फलंदाजी. निखिल आजच्या दिवसातला हिरो आणि त्याच्याशी नक्कीच आम्ही या ठिकाणी बोलू इच्छितो. निखिल जबरदस्त फलंदाजी. 7 चेंडू 30 धावा. खेळपट्टीवर होतास. इतकी चांगली गोलंदाजी होती. काय नक्की तुझी त्यावेळी मानसिकता होती आम्हाला नक्कीच जाणून घ्यायला आवडेल. मला एवढंच म्हणायचं होतं की माझ्या टीमला आणि माझ्या होता आणि त्यासाठी मी माझा पूर्ण प्रयत्न केला. पूर्ण बेस्ट दिला. निखिल शेवटचं षटक होतं. 16 धावा जवळजवळ हव्या होत्या. 16 धावा असताना खेळपट्टीवर तू होता. शेवटच्या चेंडूवर आम्ही पाहिलं की नॉन स्ट्रायकर एंडला होता. स्ट्राईक घेतली. 3 धावा होत्या. तुझा कॉन्फिडन्स काय सांगत होता तेव्हा तू स्वतःच्या मनाशी काय ठरवलं होतंस. माझा कॉन्फिडन्स एवढा सांगत होता की माझे प्लेइंग 11 मधले 11च्या 11 जण मारू शकतात. पण मला स्ट्राईक घ्यायची होती कारण की मी जास्त बॉल खेळलेलो. आता माझे 11 जण मारू शकत होते. क्या बात आहे. हा कॉन्फिडन्स निखिलचा. निखिल कुठेतरी आपल्याला कोरोनाला आज तुझ्या या इनिंगने नक्कीच लावलं. तुझ्यासाठी खास विशेष पारितोषिक आलंय गणेश बावीसकर सरांकडून. हे 100 रुपयाचं पारितोषिक. जोरदार टाळ्या
हे पारितोषिक नसून हे करत तुला एक तुझ्याकडून मिळालेली आम्हा सर्वांना प्रेरणा आहे. खूप खूप शुभेच्छा तुझ्या या टीमला. असंच प्रदर्शन तुझ्या माध्यमातून घडत राहू. थँक्यू, थँक्स लॉट. आणि 4 कॅप्टनला मी या ठिकाणी आमंत्रित करतो. 4 कॅप्टन या ठिकाणी नक्कीच या जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळाली. निखिल याचे 7 चेंडूंवर 30 धावा कुठल्या होत्या या अगोदरच्या सामन्यात आणि त्याला साईराज 11 या संघाला त्यांनी विजयी करण्याकरता एक महत्वपूर्ण एक योगदान दिलं होतं. 4 त्यातून आपण पाहायला मिळालं जबरदस्त इनिंग, चांगली गोलंदाजी होत होती सचिन इले. त्यातही रोखून भरलेला हा सामना, शेवटच्या चेंडू पर्यंत आलेला सामना. 1 चेंडूवर 3 धावा असताना खणखणीत चौकार दिला होता. मी अजित तुमचा आता मात्र रजा घेतोय. यापुढील कॉमेंट्री करता मी बाबू बाबू ह्याच्याकडे बाबू फोटो काढ ना तुझ्या मोबाईल.